इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था सगळ्या भारतीयांचा अभिमान. चांद्रयान, मंगलयान, आदित्य-11 अशा यशस्वी मोहिमा आजवर इस्रोनं पार पाडलेल्या आहेत. अवकाशाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या यशाची ही कहाणी सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवी म्हणून इस्रोनं एक नवा उपक्रम सुरू केलाय, स्पेस ऑन व्हील्स. आणि ही विशेष बस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आली आहे. नाशिकच्या सटाण्यामध्ये या अद्भुत बसची सफर करण्याची संधी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांना मिळाली. आणि या बसमध्ये नेमकं काय आहे या संदर्भात त्यांनी आढावा घेतलाय. बघूयात पुढारीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. विज्ञानाचा जागर करण्यासाठी महाराष्ट्राच्या या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये इस्रोची महाराष्ट्र वारी सुरू आहे. आणि यासाठी सटाणा तालुक्यातील सगळे शिक्षक, विद्यार्थी या स्पेस ऑन व्हीलच्या बसच्या माध्यमातून इस्रोच्या माध्यमातून करण्यात आलेल्या यशोगाथाचा हा सगळा अभ्यास जाणून घेणार आहेत. कुठलंही संशोधन म्हटलं की त्यामध्ये फक्त शासनच नव्हे तर त्यासाठी जनतेचा देखील सहभाग अतिशय महत्वाचा असतो. आणि हाच सहभाग या विद्यार्थ्यांकडनं मिळालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरदार या बसचं स्वागत केलेलं आहे. आणि या बसमध्ये जर बघितलं तर हे सर्व विद्यार्थी आता या सगळ्या इस्रोच्या संदर्भातल्या असलेल्या यशोगाथा जाणून घेणार आहेत. तर विज्ञान भारतीचे आणि इस्रोचे जे समन्वयक आहे विनय जोशी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत. याशिवाय या सगळ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगितलं जात आहे ते एक एक करून या बसमध्ये आपण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. सर, नेमकं इथं काय आहे, काय याबाबतची माहिती आपण विद्यार्थ्यांना देतो? या पहिल्या प्रदर्शनामध्ये आपल्याला इस्रोचे सगळे जे लॉन्च व्हेकल्स आहेत त्याचं एक इव्हॉल्युशन म्हणजे प्रगती दिसते. की सगळ्यात पहिलं आहेत SLV, जे भारताने बनवलेलं सगळ्यात पहिलं क्षेपणयान होतं, लॉन्च व्हेकल होतं. त्यानंतर आहेत ASLV, PSLV, GSLV आणि GSLV Mark 3 अशी जी उत्क्रांती आहे या सगळ्या लॉन्च व्हेकल्सची ही आपल्याला इथे दिसते. की सध्या चांद्रयान 3 साठी आपण याचा उपयोग केला होता आणि हे भारताचं सगळ्यात पहिलं क्षेपणयान होतं. भारताचं जे चांद्रयान मिशन होतं तर त्याची माहिती इथे आपल्याला दिसते. चांद्रयान 3 या माध्यमातून इस्रोने एक विक्रम रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा हा पहिलाच देश ठरला आणि चंद्रावर सुखरूपपणे पोहोचणारा चौथा देश भारत ठरला. तर त्याची माहिती इथे आपल्याला दिसते. की मंगळावर थेट पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे जाणारा भारत हा पहिला देश ठरला. तर ते जे मंगळयान मिशन होतं ते आपल्याला इथे दिसतंय. आणि चांद्रयान 1 मिशन हे आपल्याला इथे दिसतंय. आणि बसच्या बाहेरच्या बाजूला आर्यभट्ट उपग्रह आपण दाखवलाय की जो भारताने सोडलेला पहिला उपग्रह होता. आणि तेव्हा आपल्याकडे उपग्रह आकाशात सोडण्यासाठीचं तंत्रज्ञान नव्हतं, रशियाच्या मदतीने आपण तो सोडला होता. तर तिथपासून इथपर्यंतचा सगळा प्रवास आपल्याला इस्रोचा दिसतो की PSLVचा उपयोग करून आपण 104 उपग्रह एकसाथ आकाशात सोडले आणि जागतिक विक्रम केला. तर जो देश स्वतःचे उपग्रह सोडण्यासाठी इतरांवर अवलंबून होता तोच देश आज इतर देशांचे उपग्रह अंतराळ सोडून देतोय. तर हा जो स्वदेशी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आहे तो आपल्याला या बसच्या माध्यमातून दिसतोय. तर हे या बसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्या दरम्यान या शाळेमधले शिक्षक देखील आपल्या सोबत आहे, मुख्याध्यापक आहे. सर, या सगळ्या दरम्यान आता विनय जोशी सरांनी जी माहिती दिली आहे ती आपण ऐकली असेल. काय नेमकं विद्यार्थ्यांना या सगळ्या संदर्भामध्ये कुतूहल होतं, काय नेमका उद्देश होता तो सफल झाला असं आपल्याला वाटतं? ऍक्च्युली ही बस आमच्याकडे 28 तारखेला येणार होती आणि म्हणून 25 तारखेपासून आमच्या तालुक्यातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना या बस विषयी खूप मोठं कुतूहल होतं. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ही बस आमच्या विद्यालयामध्ये आली तर त्या बसचं विद्यार्थ्यांनी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत केलं. आणि आता सकाळ सत्रातील 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी या बसमध्ये असणारे चंद्रयान असेल किंवा मंगळयान असेल किंवा इतर इस्रोचे जे काही वेगवेगळ्या क्षेपणास्त्र कशा पद्धतीने सोडवले जातात, आता विनय जोशी सरांनी आपल्याला याच्यात जी माहिती दिली ही सर्व माहिती आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऐकली आणि विद्यार्थ्यांनी आत्मसात पण केली. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत. काही विद्यार्थी ज्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये ही माहिती घेतलेली आहे ते विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. काय सांगशील, आजच्या दिवशी अशा स्वरूपाची बस तुमच्या शाळेत आली, इंटरनेटवरची माहिती आणि प्रत्यक्षातली माहिती, काय नेमकं वेगळं पण होतं? जे इंटरनेटवर फक्त आपल्याला जेवढी माहिती जाणून घेता येते पण त्याच्याऐवजी जर बसमध्येच पाहिलं तर आपल्याला नीट समजूनही घेता येतं. आपल्याला वाटेल तेवढा वेळ त्याच्यावर देऊ शकतो आपण. प्रत्यक्षात बघणं आणि युट्यूबवर बघणं थोडा फरक असतो असं त्याचं म्हणणं आहे. तुझं नेमकं काय म्हणणं आहे? काय वाटतं तुला ही बस बघून? खरं म्हणजे आपल्याला हे पाहायला भेटलं हे आपलं खरं भाग्य आहे. कारण आपण जेव्हा इस्रोमध्ये जातो, इस्रोमध्ये जाण्यासाठी बी आपल्याला फार कष्ट घ्यावे लागतात.
पण आपल्याला लहानपणीच आपल्याला हे पाहायला भेटतं, हे आपलंही भाग्य. आणि त्याच्यामध्ये जेवढे डिटेल्स भेटतात तेच खरं, आणि जे युट्यूब मध्ये भेटत नाही ते डोळ्यांनी पाहता येतं. छोट्या छोट्या मुली आहेत, काय सांगशील? तुला या सगळ्या दरम्यान हे बघून काय वाटलं? काय काय माहिती मिळाली? मला सगळी माहिती मिळाली. मला खूप आनंद झाला हे बघून. मी कधी बघितलं नव्हतं तो. बघून आनंद झाला. तुला काय वाटलं? सर मला इतका आनंद झाला ना, मी इतकी कधीच बघितलं नव्हतं. इतका आनंद झाला मला. पुढील काळात जर अशा स्वरूपाचे काही संशोधक जर निर्माण झाले तर ते वेगळं वाटायला नको. मात्र इस्रो आणि विज्ञान भारतीचा जो उद्देश आहे तो या निमित्तानं सफल होईल अशा स्वरूपाचा आशावाद देखील या सगळ्या आयोजकांना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, सटाणा, नाशिक.